कितीही जुन्या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा होतील घरातील ही वस्तू वापरून बघा। बघू शकता टाचा खूप जास्त खराब झाल्या होत्या, भेगामधून रक्त निघत होतं, 2 पावलंही चालली जात नव्हती। पण या उपायाने टाचाच्या भेगा कशा भरून येत गेल्या आणि पूर्णपणे टाचाच्या भेगा नाहीशा झाल्या। लाईन तुम्ही बघू शकता, मला रिझल्ट मिळाला। लहान मुलासारखे पाय होता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, कारण की पूर्ण प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। रिझल्ट हवा असेल तर 2 भागामध्ये ही पूर्ण प्रोसेस आहे, त्यामुळे लक्षपूर्वक सर्व गोष्टींचा तुम्ही इथे वापर करा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी बघा, एक वाटी घ्यायची किंवा असं कोणतंही भांडं घेऊ शकता। त्यामध्ये आपल्याला साधारण 1 कप पाणी घालायचं आहे। 1 कप पाण्यामध्ये 1 मोठा चमचाभर मीठ टाकायचं आहे आणि मीठ थोडं मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अर्ध लिंबू यामध्ये मी पिळून घेतलेला आहे। साधारण 1-2 चमचे लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि चांगलं याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। या घरगुती उपायामधील हा पहिला भाग आहे, जो की खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे टाकायचा आहे खायचा सोडा यामध्ये टाकून चांगलं याला व्यवस्थित असं मिक्स करायचं। त्यानंतर बघा, इथे ना आपल्याला लागणार आहे शॅम्पू तुम्ही कोणताही केसांसाठी जो वापरता तो जरी टाकलात तरी चालेल। शॅम्पू जास्त नाही, अर्धा चमचा एवढा शॅम्पू किंवा अंदाजाने कमी जास्त थोडासा जरी टाकला ना तरी चालतं। शॅम्पू टाकून चांगलं आता याला आपण ना व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत। हे पूर्ण मिश्रण असं फेसाळतं, डबल झाल्यासारखं होतं। तर चांगलं याला ना असं व्यवस्थित आपण शॅम्पू मिक्स केल्यानंतर थोडंसं बाजूला ठेवायचं आहे। यामध्ये जी प्रोसेस होत आहे, यामध्ये जे रिॲक्शन होत आहे ते आपल्याला अगदी महत्त्वाचं ठरणार आहे टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी। कारण की बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, आपण भरपूर महागड्या क्रीम घेतो, काही लावतो, पण त्या भेगा काही ठीक होत नाहीत। त्याचं मुख्य कारण असतं की त्याचं व्यवस्थित आपण त्याला अप्लाय करत नाहीत किंवा ते तेवढं प्रभावशाली नसतं किंवा केमिकल असतं त्यामध्ये, पण यामध्ये आपण कोणतंच केमिकल असं वापरणार नाही। त्यानंतर बघा, इथे आपल्याला हा उपायाचा दुसरा भाग बनवायचा आहे। त्यासाठी एक मी दुसरं भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला अर्धा कांदा कट करून ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत लसणाच्या 4-5 कड्या। इथे मी याला व्यवस्थित अशा प्रकारे सोलून घेतलेला आहे। त्यानंतर याला असं थोडं बारीक कट करायचं किंवा खलबत्त्यात ठेचून जरी घेतलं ना तरी चालतं। कांदा लसूण गरम तासीर असते, याची खूप महत्त्वाचं आहे, इथे आपल्याला वापरायचंच आहे। घरामध्ये सहज मिळतो, त्यामुळे नक्कीच तुम्ही याचा वापर करा। त्यानंतर आपल्याला इथे वापरायचा आहे कापूर साधारण मी ना 2 बारीक वड्या ज्या असतात ना गोल, त्या घेतलेल्या आहेत। बारीक पावडर करून ठेवलं होतं त्याचं ते। आणि त्यानंतर ना इथे आपल्याला लागणार आहे ओवा आपल्याला साधारण 1 छोटा चमचाभर ओवा घ्यायचा आहे आणि यामध्येच मी चांगलं व्यवस्थित सगळं मिक्स करत आहे। त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे मेणबत्ती। तुमच्याकडे जर मेणबत्ती नसेल तर तुम्ही जे मेण असतं ना, आपण जे घरगुती मेण तयार करतो ते जरी घेतलं 1 मोठा चमचा तरी चालतं, किंवा मेणबत्ती ही अगदी 2 रुपयाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळते किंवा आपल्या घरी असतेच अर्धवट शिल्लक राहिलेली बर्थडेची, किंवा इतर कॅन्डल कोणती तुम्ही अशी तुमच्याकडे असेल तर ती घेऊ शकता। तर ती यामध्ये टाकायची आणि त्यानंतर ना आपल्याला इथे हे सर्व एका कढईमध्ये किंवा इतर भांड्यामध्ये घ्यायचं आहे मिश्रण। आणि त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे कडुलिंबाचं तेल, साधारण 1 मोठा चमचाभर कडुलिंबाचं मी तेल टाकलेलं आहे। तुम्ही ना इथे काय करू शकता, जसं कडुलिंबाचं तेल तुमच्याकडे नसेल तर कडुलिंबाचा जो पाला असतो तो घ्यायचा आणि 7-8 पानं यामध्ये बारीक करून टाकायची। त्यानंतर ना इथे आपल्याला लागणार आहे कोकोनट ऑइल, खोबरेल तेल किंवा मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं जरी वापरलं तरी चालतं। पूर्ण तेल आता सुरुवातीला टाकायचं नाही, थोडंसं तेल मी टाकलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे एक साधारण 3 चमचे तेल मी यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर याला आपण गॅसवरती ठेवायचं गरम करण्यासाठी आणि त्यानंतर बाकी शिल्लक जे तेल आहे ते पण आपण टाकणार आहोत। त्या अगोदर बघा, यामध्ये ना आपण जी मेणबत्ती टाकलेली आहे ती थोडीशी वितळली पाहिजे, एवढं याला अगोदर सुरुवातीला गरम करून घ्यायचं। आता यामध्ये ना कडुलिंबाचं तेल किंवा जी आपण मेणबत्ती आहे तर त्याचे ऑप्शनल पण मी तुम्हाला सांगितले, ऑप्शन काय काय तुम्ही वापरू शकता। घरचं मेण वापरा किंवा कडुलिंबाच्या तेलाऐवजी तुम्ही कडुलिंबाची पानं जी आहेत आजूबाजूला ती टाका। म्हणजे कसं, घरी एखादी वस्तू नाही म्हणून याला असं बनवायचं नाही, तुम्ही या पर्यायी कोणती वस्तू यामध्ये वापरू शकता सांगितल्यापैकी, आणि खर्चही होणार नाही आणि रिझल्टही चांगला मिळेल। त्यानंतर आता मेणबत्ती यामध्ये छान वितळली की त्या उरलेलं जे तेल आहे साधारण 2 चमचे ते मी यामध्ये टाकणार आहे आणि तेल टाकून याला आपण थोडंसं ना गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात। तेल तर गरम होतच आहे। त्यानंतर मी घेतलेल्या 2 कॅरी बॅग त्यामध्ये टाकत आहे। जे लिक्विड आपण तयार करून ठेवलं होतं ते अर्ध दोन्ही कॅरी बॅगमध्ये मी लिक्विड टाकलेलं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, कॅरी बॅगमध्ये लिक्विड आहे। आता आपल्याला आपले जे पाय आहेत ना तर या लिक्विडमध्ये कॅरी बॅगमध्ये टाकून कॅरी बॅग बांधून साधारण 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे। यामुळे काय होतं, आपले
पाय छान डिसइन्फेक्ट होतात. जी टाचांमध्ये भेगा पडल्यानंतर धूळ साचलेली असते, इन्फेक्शन झालेलं असतं किंवा खूप जास्त पाय खराब झालेले असतात, डेड स्किन असते, तर ती निघून जाण्यासाठी मदत होते. यामुळे ना पाय खूप छान स्वच्छ होतात, निर्जंतुक होतात आणि जी डेड स्किन असते ती देखील मऊ होते आणि पूर्ण घाण निघून जाते. आणि अशाच घाण पायावरती धूळ असलेल्या अगदी नॉर्मल साध्या पाण्यानं धुतलं आणि काहीतरी त्यावरती लावलं ना, त्याचा रिझल्ट मिळत नाही. तर बघू शकता अशी घाण पूर्ण अशी बाहेर आलेली आहे. त्यानंतर ना आपल्याला स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्यायचे आहेत. एखादा जुना टूथब्रश असेल किंवा स्क्रबर असेल तर त्याने पाय थोडे घासा, म्हणजे कसं डेड स्किन निघून जाते. आता तुम्हाला टाचाला भेगा दिसत नसतील, कारण की मी स्वतः याचा रिझल्ट घेतलेला आहे, तेव्हाच तुमच्यासोबत शेअर केलं. खूप जास्त पाय खराब झाले होते, पाय अगदी बारीक देखील होत होते, कारण की पूर्ण स्किन जी आहे ना खालची डेड स्किन वाढत होती आणि पाय असे पातळ वाटत होते आणि खूप जास्त चालायला त्रास होत होता. अगदी तळपाय माझे असे बारीक वाटत होते. त्यानंतर बघा पाय स्वच्छ केलेले आहेत. तेल जे आपण बनवण्यासाठी ठेवलं होतं ना, क्रीम एक प्रकारचे आपण बनवत आहोत, तर ते असं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि ते त्यामधलं जे कांदा आहे ना लालसर झाला की गॅस बंद करायचा. जास्त आपल्याला याला असं गरम करायची गरज नाही. कांदा लाल झाला की समजून जायचं हे तयार आहे. त्यानंतर याला गाळून घ्यायचं, थंड कढईत होऊ द्यायचं नाही, कारण की हे पूर्ण असं क्रीमी होतं, अगदी हे घट्ट व्हायला लागतं. एका वाटीमध्ये किंवा जी पण बर्नी बॉटल जी आहे भरून ठेवायचं आहे त्यामध्ये याला काढायचं आणि सध्या हे गरम आहे, तर जसं जसं हे थंड होतं ना तर असं हे क्रीमी होतं, क्रीमसारखं घट्ट व्हायला लागतं. फक्त याला थोडंसं असं हलवत जायचं, म्हणजे काय तेल पूर्णपणे इक्वली यामध्ये चांगलं असं गरम होतं. आणि हो, तुमच्याकडे जर कोरफड असेल ना तर कोरफड देखील यामध्ये तुम्ही हे गरम करतानाच थोडीशी टाका, म्हणजे याचा रिझल्ट चांगला मिळतो. माझ्याकडे सध्या नाही, पण मी जेव्हा पाय खूप जास्त खराब झाले होते ना सुरुवातीला, त्यावेळेस कोरफड यामध्ये टाकत होते. आणि त्यानंतर बघा आता याला हलवून हलवून छान हे असं क्रीमी झालेलं आहे आणि घट्टसर अजून होतं, घट्ट थोडंसं अजून गरमच आहे. तोपर्यंत मी तुम्हाला लावून दाखवते. आणि अगदी जसं आपण ना क्रीम लावतो एखादी मार्केटमधील किंवा फेस क्रीम असते तशा प्रकारचं टेक्स्चर हे होतं, असं क्रीमी होतं पूर्ण आणि हे खूप छान रिझल्ट देतं. आणि भरपूर असं मी बनवून ठेवत होते ज्यावेळेस पाय माझे खूप जास्त खराब होते. आठवड्यातून 2-3 वेळा झालं तर डेली असं देखील मी लावत होते. आणि पाय कारण खूप जास्त खराब होते. तुमच्या जर थोड्याच टाचाला भेगा असतील ना, आठवड्यातून 2 वेळा जरी ही प्रोसेस केली ना तरी चालतं. आणि खूप जास्त भेगा असतील तर दररोज काही दिवस करा, 2-4 दिवस, आणि त्यानंतर तुम्हाला काही दिवस असं 2-4 वेळा केल्यानंतर करण्याची देखील गरज पडणार नाही, एवढा छान याचा रिझल्ट मिळतो. तर बघा हे आपल्याला असं लावायचं आहे. फक्त टाचाला भेगा असतील तर त्यावरतीच लावलं तरी चालतं, पूर्ण पायाला लावायचं असेल तरी लावू शकता. लावायचं रात्री झोपण्या अगोदर, म्हणजे कसं पायाला चांगला आराम मिळतो, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, रिलॅक्स झोप येते आणि हे छान पायामध्ये मुरतं. यामुळे टाचा अशा मऊ होतात आणि भेगा हळूहळू भरून येतात. एकदा नक्की करून बघा, मला तर खूप छान याचा रिझल्ट मिळालेला आहे. अगोदर तुम्ही पाहिलंच पाय किती जास्त खराब झाले होते. आणि यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याची उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.